शैक्षणिक क्षेत्रामध्ये पद्मशाली समाज हा फार पुढे गेला आहे. त्याच्यामध्ये महिला वर्ग भरपूर प्रमाणात, त्याचप्रमाणे आमचे बंधुवर्ग पण भरपूर प्रमाणात आहे. मग सरकार आमच्या पाठीशी का राहते आणि आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही असं म्हणत नाही आम्हाला फक्त 2% द्या, पण या 2% आमचा भरपूर प्रमाणात विचार करण्यात यावा असं मी सरकारला विनंती करते. कारण की SBC समाज हा म्हणजे कसं OBCमध्ये आहे, पण ठीक आहे, पण 2% आम्ही जेव्हा शेवटी OBCच्या सगळ्या लोकांना घेण्यात येतं शेवटी SBCचा विचार करण्यात येतो. त्याच्यामध्ये आम्ही थोडं मागे पडतोय. पण आज एवढे सुशिक्षित आमचा आज समाज आहे, मग याच्यामध्ये आज आमचा वर्गसुद्धा भरपूर प्रमाणात पुढे जाऊ शकतो. मी विनंती एवढीच करते की सरकारला की आमच्या मागण्या या लवकरात लवकर मान्य करा आणि आमचा एक आमदार SBC समाजाचा सुद्धा या राजकारणामध्ये घेण्यात यावा आणि मंत्रालयात आणि केंद्रामध्ये सुद्धा आमचा SBC समाज राहण्यात यावा, समाजाचा आमदार असावा, खासदार असावा. आणि मी सरकारला हीच विनंती करते की SBCच्या लोकांचा लवकरात लवकर विचार करावा, नाहीतर आम्ही धरणे आंदोलन आमचे असेच सुरू ठेवू आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आमच्या सर्व भगिनी आणि आमचे बंधू पद्मशाली समाजाचे शेवटपर्यंत लढू आणि सरकारला या मागण्या मान्यच करावं लागेल. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. जय पद्मशाली, जय मार्कंड. एक पद्मशाली, लाख पद्मशाली.